महायुतीकडून आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी आता सुरू झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर रविवारी राज्यभरात महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आलेले आहेत। मंत्री आणि नेत्यांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मेळावे आयोजित करण्यात आलेत। रायगड आणि सिंधुदुर्गमधली आता आपण दृश्य बघतो। रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महायुती एकत्र लढणार आहे आणि यासाठीच कार्यकर्त्यांचं संघटन करण्याचं काम आता बूथ पातळीवरून सुरू झालेलं आहे। आता दृश्य आहेत वाशिम आणि कोल्हापूर इथली। वाशिम आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा महायुतीचे मेळावे आयोजित करण्यात आलेले आहे। सर्व कार्यकर्त्यांचं संघटन, बूथ पासून कशी निवडणुकांची तयारी केली पाहिजे हे सर्व या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये नेते आणि मंत्रिमंडळी हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून सांगणार आहे। त्यावेळेस वाशिम आणि कोल्हापूरचे आपण दृश्य बघतोय। वाशिम आणि कोल्हापूरमध्येही कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महायुती एकत्र लढणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकांना महायुती एकत्र सामोरी जाणार असून लोकसभांसाठी कार्यकर्त्यांची तयारी आता सुरू झालेली आहे। कार्यकर्त्यांना संघटित करण्याचं काम आता इकडे सुरू झालेलं आहे। भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी असे तिन्ही गट मिळून महायुतीचे मेळावे घेत आहेत। पुणे आणि धुळ्यातली ही दृश्य आहेत। पुण्यात आणि धुळ्यात सुद्धा महायुतीचा मेळावा पार पडतो। इथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे। आगामी लोकसभेसाठी तयारी कशी करायची, बूथ पातळीपासून सुरुवात कशी करायची, सर्वे कसे करायचे, ते सर्व मार्गदर्शन इथे मिळणार आहे। तर पुण्यामधून या महायुतीच्या मेळाव्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। पाहूयात। आज पुण्यात महायुतीचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पार पडतोय आणि आपण पाहू शकता की कार्यकर्ते या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। या मेळाव्याला विधान परिषदेचे अध्यक्ष जे आहेत रामराजे नाईक निंबाळकर असतील, रुपालीताई चाकणकर असतील, हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। या मेळाव्याला पुणे जिल्ह्यातील 4ही लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या मित्रपक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी आल्याचं दिसून येते। महायुतीतील भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, JSS असेल, RSP असेल, BJP असेल किंवा शिवसंग्राम असेल, भीमसेना असेल, रयत क्रांती संघटना असेल, अशा सर्वच मित्र पक्षांचे या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे आणि 4ही लोकसभा मतदारसंघातले कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत। रामराजे नाईक निंबाळकर या सर्व मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत। अजिंक्य धायगुडे, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।